नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 6वी इतिहास विषयाचे प्रकरण क्रमांक 3 हडप्पा संस्कृती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? उत्तर आहे इसवी सन 1921 मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले। 2. हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारखे प्रतीकांचा समावेश आहे। 3. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? उत्तर हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमलचे कापड पुरवत असत। प्रश्न क्रमांक 2 प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल? जसे स्थळाविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादी बाबत। उत्तर 1. प्राचीन स्थळांना भेट देताना त्या स्थळांची माहिती मिळवून तेथील प्राचीन रचना, वास्तू, कोणी बांधलेली आहे, केव्हा बांधलेली आहे, तेथील कोरीव काम, चित्रकला याविषयी माहिती मिळवू। 2. प्राचीन स्थळांना भेटी देताना तेथे कोणत्याही प्रकारचा कचरा करणार नाही, म्हणजे प्रदूषण करणार नाही। 3. प्राचीन स्थळांना भेटी देताना तेथील पुरातन वस्तूवर कोणालाही विकृत स्वरूपाचे लेखन करून देणार नाही, तसेच तेथील वास्तूचे निरीक्षण करून समाजरचना, नगररचना व आर्थिक विषमता यांचा अभ्यास करू। प्रश्न क्रमांक 3 मोहनजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा। अशा पद्धतीने मोहनजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र आहे, त्यामुळे ते व्यवस्थित तुम्ही याचे रेखाटन करा। 4. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा। हडप्पा संस्कृतीतील मुख्य पिके होती गहू, सातू, नाचणी, वाटाणा, तीळ, मसूर, तसेच पोशाख स्त्री पुरुषांचा पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपकरणे होती। दागिने, अलंकार, अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा, बांगड्या। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 5 एका वाक्यात उत्तरे लिहा। असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्याचे उत्तर लिहा। जसे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड स्टिराइट नावाच्या दगडापासून बनवतात। 1. प्रश्न तयार केलेला आहे मी। हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीच्या शवाबरोबर पुरत असलेली वस्तू कोणती? तर ती वस्तू आहे मातीची भांडी। 2. महास्नानगृहातील स्नानकुंडाची लांबी किती आहे? 12 मीटर आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या व्यतिरिक्त नवीन कुठलेही प्रश्न तयार करू शकता। आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।